एसटी महामंडळाच्या वतीने 15% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। या भाडेवाढीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लासलगाव बस स्थानकामध्ये या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत, जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत। या घोषणाबाजीच्या माध्यमातून ही जी 15% भाडेवाढ करण्यात आलेली आहे तर ही रद्द करावी अशी मागणी जी तर या ठिकाणी करण्यात येत आहेत। या ठिकाणी आणखीन काय काय मागण्या आहेत तर ते जिल्हा प्रमुखांकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत? आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की नुकतीच एसटीची अचानक या ठिकाणी भाडेवाढ केलेली आहे, जी सर्वसामान्यांच्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्यांचं कमर कसं मोडायचं याचा पहिला प्रयोग खऱ्या अर्थानं सरकारने एसटीची भाडेवाढ करून या ठिकाणी केलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी मागे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 100 दिवसाचा प्रोग्राम या राज्याला त्यांनी त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना दिला। मग जर तो 100 दिवसाचा जो प्रोग्राम मंत्र्यांना दिला आहे तो प्रोग्राम खऱ्या अर्थानं जनतेच्या सुखसोयीसाठी द्यायचा की जनतेचा कंबरडा मोडण्यासाठी द्यायचा आणि या 100 दिवसातला पहिला झटका खऱ्या अर्थानं त्यांनी जनतेला दिला आहे आणि तो एसटी भाडेवाढीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला आहे। आणि ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न केला परिवहन मंत्र्यांना त्यावेळेस परिवहन मंत्रीच सांगताय की भाडेवाढच मला माहिती नाही, तर ती अधिकाऱ्यांनी भाडेवाढ केलेली आहे। म्हणजे सरकार कोण चालवतंय आणि कोणासाठी चालवलं जात आहे या दृष्टीनं आम्ही सर्वांच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने याचा निषेध करतो आणि ही भाडेवाढ त्वरित रद्द झाली पाहिजे। ही भाडेवाढ जर या ठिकाणी रद्द केली नाही तर शिवसेना याहीपेक्षा मोठं आंदोलन भविष्यामध्ये या ठिकाणी उभारेल, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। या ठिकाणी तुम्हाला सांगा तुमच्या काय मागण्या आहेत? रद्द करा। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शासनानं ही दरवाढ रद्द केली पाहिजे। सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे काढण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करतोय, परंतु लाडक्या बहिणींना एका हातानं पैसे द्यायचे आणि दुसऱ्या हातानं त्यांच्याकडूनच पैसे काढून घ्यायचे। ही भाडेवाढ जी वाढवलेली ती रद्द करावी। शासनाच्या काही लोकप्रतिनिधी त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांनी या ठिकाणी काल सांगितलं की मनमानीकारक ही भाडेवाढ आहे ती रद्द झाली पाहिजे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या खात्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच ही भाडेवाढ झालेली माहीत नाही। अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने ही भाडेवाढ केलेली आहे, ती रद्द करण्यासाठी शासन प्रयत्न जर करणार नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्याबरोबरच लासलगावमध्ये मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल आणि ही जर भाडेवाढ रद्द झाली नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये एकही बस या डेपोमधून बाहेर जाऊ देणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। एकंदरीत ही भाडेवाढ रद्द नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।